संभाजीनगरमधला धक्कादायक प्रकार समोर आलाय। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयानं तब्बल 7214 जन्ममृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। 1 नोव्हेंबर 2023 ते 15 सप्टेंबर 2025 या कालावधीतली प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मृत्यू झाल्यावरती 1 वर्षानंतर मृत्यू प्रमाणपत्र हवं असेल तर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडून त्याची परवानगी घ्यावी लागते। ती परवानगी घेतली नसल्यानं ही जन्ममृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचं घाटी रुग्णालयानं सांगितलंय। मात्र त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे रद्द केलेली ही प्रमाणपत्र पुन्हा गोळा करण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपवण्यात आली आहे। पोलिसांनी ही प्रमाणपत्र लोकांकडून गोळा करून परत रुग्णालयात द्यावीत असं सांगण्यात आलंय। कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना सर्वच जिल्ह्यामध्ये यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार आपल्यालाही त्याच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन आणि तसे आदेश मिळालेत। म्हणून आपण आपल्याकडे 7214 अशी प्रकरणं होती, त्यापैकी आपण 2173 ही आपण त्यामध्ये रद्द केलेली आहेत मान्यता घेऊन, आणि आता 5000 अजून आपल्याकडे प्रकरणं अशी आहेत की ती रद्द करण्याची कार्यवाही सुरू आहे। आणि ही घटना समोर आल्यानंतर एबीपी माझानं या संदर्भात काही सवाल उपस्थित केलेत। आपण त्यावरही एक नजर टाकूया। उपविभागीय अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मृत्यू प्रमाणपत्र दिलीच कशी? चुकीची प्रमाणपत्र देणाऱ्यांवर प्रशासनानं काय कारवाई केली? नियमबाह्य प्रमाणपत्रांचा वापर गैरवापर झाल्यास जबाबदार कोण? चुकीचं प्रमाणपत्र गोळा करणं पोलिसांचं काम आहे का? नव्यानं जन्ममृत्यू प्रमाणपत्र मिळवण्याचा नाहक त्रास सामान्यांनी का सहन करावा? संभाजीनगरच्या घाटीतच फक्त असं घडलंय की राज्याच्या अन्य भागातही घडलंय? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.